भाजप आमदार राम कदम यांनी आज कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन केलं। कपिल शर्माने महापालिकेतल्या लाचखोर अधिकाऱ्यांचं नाव अजून सांगितलेलं नाहीये। ही नावं त्याने तात्काळ सांगावीत या मागणीसाठी राम कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हा मोर्चा काढला। कपिल शर्माने कोणत्याही दबावात न येता भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं सांगावीत, आम्ही कपिलला पूर्ण सहकार्य करू असंही कदम यांनी यावेळी सांगितलं। कपिल शर्माचा हा वाद आता अधिकाधिक चिघळल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी आज कपिलच्या घराबाहेर आंदोलन केलं। कपिल शर्माने महापालिकेतल्या त्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं अजून सांगितलेली नाहीये, ती त्यांनी नावं तात्काळ सांगावीत या मागणीसाठी राम कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हा मोर्चा काढला होता। कपिल शर्माने कोणत्याही दबावात न येता भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं सांगावीत असं कदम यांनी म्हटलंय। आणि याचबाबत राम कदम यांच्याशी संवाद साधलाय आमची रिपोर्टर सोनाली शिंदेने। आपल्यासोबत आमदार राम कदम स्वतः आहेत। आता तुम्ही इथे पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिलं, तर नेमकी काय मागणी केलेली आहे? 4 दिवसापूर्वी कपिल शर्माने ट्विट करून महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लाच मागितली असं सांगितलं। विषय असा होता की त्याच वेळेस त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी पोलीस प्रशासनाला लिहायला पाहिजे होतं, पण राहून गेले, हरकत नाही। पण 4 दिवस वारंवार मी मागणी करतोय की नावं सांगा, आणि ही काय मागणी राम कदम नाही करत आहे, पूर्ण देशाची मागणी आहे। एखाद्या गुन्हेगाराचं नाव लपवणं चांगलं आहे का? तर त्याच्यामुळे प्रश्न असा पडतो की का कपिल शर्मा नावं देत नाही, काय कारण आहे, कोणाचा दबाव आहे? त्यांनी बीएमसीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, स्वागत, अभिनंदन करतो आम्ही त्याचं, पण नावं तर दे बाबा। तुम्ही जे म्हणता आहे की दबाव आहे, तर तुम्हाला असं वाटतं की कुठला राजकीय दबाव आहे यामागे? जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्याला सांगतात की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू, मग काय कारण दबावाचं, काय कारण नाव न देण्याचं? कपिल शर्माला नावं द्यावीच लागतील। विसर्जनापर्यंत आम्ही वाट पाहू, विसर्जनापर्यंत त्यांनी नावं नाही दिली तर मला नाईलाज असतो पुन्हा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटावं लागेल। पण हा भ्रष्टाचाराचा विषय आहे, हा विषय आम्ही लॉजिकल एंड पर्यंत नेऊ। तुम्ही लॉजिकल एंड पर्यंत नेऊ असं म्हणताय। त्यांनी जी तक्रार केली ती ट्विटरवरून केली आणि आता ते म्हणतात की ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतील, पण जाहीरपणे नावं सांगत नाहीये, काय सांगता? मुख्यमंत्र्यांना जरूर भेटावं, 12 कोटी लोकांचे मुख्यमंत्री आहेत, कुणी भेटू शकतं, पण नावं तर त्याला कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे द्यावे लागतील ना। ही काय पद्धत? कपिल शर्माचा मी स्वतः चाहता आहे आणि त्यांनी फिल्मची शूटिंग करावी, आम्ही मदत करू, त्याच्या प्रत्येक चांगल्या कामात आम्ही त्याच्या सोबत आहोत। तुम्ही अजून मोर्चा काढणार होता, पण तुम्ही आता इथे पोलिसांनी अडवलंय। पोलिसांनी सांगितलं की त्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेतील पोलीस आणि त्याला नावं विचारतील। आता पोलिसांचं ऐकलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। कोणाच्या घरी डायरेक्ट जाता येत नाही, पोलिसांना विचारून जावं लागतं। एकूणच गणपती विसर्जनापर्यंत वाट पाहू, पण तोपर्यंत नाही झालं तर आम्ही स्वतः आयुक्तांना भेटू, आणि हा कुठला तरी दबाव असल्यामुळे अशा गोष्टी घडत असल्याचं राम कदम यांनी सांगितलं। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सोनाली शिंदे, महाराष्ट्र वन।